तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात जाणार। 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या प्रकाशनाकरता देणार भेट, संजय राऊतांची माहिती। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, सर्वच पक्षातल्या बंडोबांचा थंडोबा करण्याची शेवटची संधी। मुंबईत शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी, सामंत, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, देवरा समजूत काढणार। बंडखोरांना थंड करण्यात यश येणार का, याकडे लक्ष। जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब, उमेदवारांचं बरं वाईट तर झालं नसेल, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंतांची शंका। आजपासून मुंबईत प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। शिवसेना भवनात आज ठाकरे गट आणि मनसेची बैठक, बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार। ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती, शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची उपस्थिती। राज्यात बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू, धमक्या, ब्लॅकमेलिंग करून अर्ज मागे घ्यायला लावलेत। राऊतांचे भाजपा शिंदेंच्या शिवसेनेला टोल। नागपुरात विविध कारणामुळे 80 उमेदवारांचे अर्ज बाद, राष्ट्रीय पक्षांच्या बहुतांश सर्व उमेदवारांचे अर्ज ठरले पात्र। छाननी प्रक्रियेनंतर 1294 उमेदवार निवडणूक रिंगणार। संभाजीनगरात चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे, तिकीट वाटपाचा वाद ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता। प्रभाग 11 मधल्या 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे। चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे, निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांमुळे होते नाराज। भाजपात उपऱ्यांचाच उदो उमेदवार आयातीत, भाजपा अव्वल, बाहेरून आलेल्या तब्बल 337 जणांना दिली उमेदवारी।